पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कामे नेले चित्त नेदी अवलोक मुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय। कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुली या सत्ता स्वाधीनता ते नाही। प्रभातीसी वाटे तुमच्या यावे दर्शना येथे न चले चोरी उरली राहे वासना। कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुली या सत्ता स्वाधीनता ते नाही। येथे अवघे वाया गेले दिसती सायास येथे अवघे वाया गेले दिसती सायास तुका मने नाश दिसे झाल्या वेचाचा। कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुली या सत्ता स्वाधीनता ते नाही। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भूपाळीपर प्रकरणातील किंवा काकड्याचा अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, कामे नेले चित्त नेदी अवलोक मुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय। बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय। बहु वाटे दुःख बहु वाटे दुःख या शब्दावरून हे सिद्ध होतं की हा अभंग पूर्णतः मानवी जीवनातील दुःखाच्या भोवताली फिरतोय। मानवी जीवनातील दुःखाच्या भोवताली फिरतोय। महाराज म्हणतायत, कामे नेले चित्त नेदी अवलोकु मुख। कामे नेले चित्त, कामाने माझं चित्त हिरावून नेलंय। मग हा काम म्हणजे काय? तर काम म्हणजे इच्छा, मनोरथ, कामना, स्त्री पुरुषाची लैंगिक भावना आणि ज्ञानेंद्रियाची विषय भोगाची इच्छा, या सगळ्या गोष्टींना मिळून काम म्हणतात। परंतु आजच्या प्रस्तुत प्रसंगी किंवा या अभंगात काम या शब्दाचा प्रामुख्याने अर्थ होतो इच्छा। काम म्हणजे इच्छा। महाराज म्हणतात, कामाने अर्थात इच्छेने माझं चित्त हिरावून नेलंय आणि या इच्छेने माझं चित्त हिरावून नेल्यामुळं माझ्या जीवनात दुःख आलंय आणि ते इतकं दुःख आलंय की त्या दुःखानं माझं हृदय फुटू पाहत आहे। बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय। कामाने अर्थात इच्छेने माझं चित्त हिरावून नेलंय आणि त्यामुळं माझ्या जीवनात दुःख आलंय। अर्थात इच्छेच्या पाठीमागं चित्त धावतं, इच्छेच्या पाठीमागं मन धावतं आणि त्यामुळं माणसाच्या जीवनात दुःख येतं। मग इच्छेच्या पाठीमागं मन धावणं आणि माणसाच्या जीवनात दुःख येणं याचा अर्थार्थी संबंध काय? तर या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी आपल्याला प्रथमतः सुखाची व्याख्या पाहावी लागेल की सुख म्हणजे नेमकं काय।
इच्छेच्या पाठीमागं चित्त धावलं, इच्छेच्या पाठीमागं मन धावलं की जीवनात दुःख येतं. याचा अर्थार्थी संबंध काय? या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी आपल्याला प्रथमतः सुखाची व्याख्या पाहावी लागेल, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं होईल. मग सुख म्हणजे नेमकं काय? तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सुखाची व्याख्या करतायत आणि माऊली लिहितायत, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होये तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होये तया नाव सुख. कुठल्याही कारणामुळं, मग तो विषयभोग असो किंवा हरिनाम असो, कुठल्याही कारणामुळं ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख बनतं, त्यावेळेस हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही, अर्थात ज्याला आपलं मन अंतर्मुख करता येत नाही, त्याचं मन हृदयस्थ रामापासून तुटतं. आणि हृदयस्थ रामापासून तुटलेलं मन बेचैन असतं, अस्थिर असतं, ते तडपतं. आणि मनाची तडप, बेचैनी, अस्थिरता हेच दुःख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. सुख आणि दुःख या अदृश्य वस्तू आहेत, हे काही दाखवण्याच्या गोष्टी नाहीत. सुख ही एक जाणीव आहे, ही एक फिलिंग आहे, हा एक अनुभव आहे. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख होतं, त्यावेळेस अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही, ते दुःख असतं. आणि म्हणून सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुख नांदतं ते फक्त आत्मस्वरूपात. आत्मस्वरूप सोडून सुख इतरत्र कुठं नांदू शकत नाही. सुख नांदतं ते फक्त आत्मस्वरूपात. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे आणि हे आत्मस्वरूप पांडुरंग आहे. आणि हा पांडुरंग पंढरपुरात उभा आहे. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, हे आत्मस्वरूप पांडुरंग आहे. आणि म्हणून जगतात एक तर पांडुरंग सुखी आहे, उरलेलं जगत दुःखी आहे. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतायत की सुखरूप आहे साधुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. सुखरूप आहे साधुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखं. या जगतात फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे आणि आत्मस्वरूप पांडुरंग आहे. याचा अर्थ एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. जग दुःखानं ठासून भरले. जगतात सुख नावाची गोष्टच नाहीये. का? तर जगतात फक्त एकटा पांडुरंग सुखी आहे आणि पांडुरंग सोडला तर उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात सुखरूप आहे साधुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. जसं ज्योती आणि प्रकाश एक रूप असतात, तसं सुख आणि पांडुरंग
एक रूप असतात. सुख पांडुरंगापासून वेगळं नांदूच शकत नाही. पांडुरंग म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच पांडुरंग. देव म्हणजे सुख, सुख म्हणजेच देव. देव आणि सुख हे वेगळे नसतातच. देव आणि सुख एकच असते. एकदा गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला शाळेत की मुलांनो, एका मुलाला उभं केलं. म्हणले उभा राहा रे बाळ. मुलगा उभा राहिला. म्हणले मला सांग की तुला देव पाहिजे का सुख पाहिजे? पोरगं घाबरलं. मला सुख पाहिजे म्हणा तो गुरुजी रागवतील. का रे गधड्या, तुला देव नको का? असं रागवतील. पोरगं भीत 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 म्हणलं गुरुजी मला देव पाहिजे. गुरुजी हसले. म्हणले बाळा, देव आणि सुख एकच असतं. देव आणि सुख एकच असतं. देव हा सुख, सुख हेच देव. पांडुरंग हेच सुख, सुख हेच पांडुरंग. आणि म्हणून सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. पांडुरंग आणि सुख एकच असते. पांडुरंग म्हणजे सुख, सुख म्हणजेच पांडुरंग. हे दोन नसतात, हे एकच असतात. आणि म्हणून जगतात एकटा पांडुरंगच सुखरूप आहे. उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि या सुखाला ज्ञानोबराय सिद्ध म्हणतात. या सुखाला ज्ञानोबराय सिद्ध म्हणतायत आणि माऊली लिहित आहेत. ते मनोरथ संगी नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे. हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. ज्ञानोबरायांनी सुखाला सिद्ध म्हटलंय. ते मनोरथ संगी नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे. एरवी सिद्धी गेलीची आहे. सुखाला ज्ञानोबरायानं सिद्ध म्हटलंय. सिद्ध त्याला म्हणतात की जे जन्मताच प्राप्त असतं. साध्य त्याला म्हणतात की जे जन्मानंतर प्राप्त करून घेतलं जातं. आई सिद्ध असते, ती जन्मताच प्राप्त असते. बहीण भाऊ साध्य असतात, ते जन्मानंतर प्राप्त करून घेतल्या जातात. सुख सिद्ध आहे. सुख प्रत्येकाला जन्मताच प्राप्त आहे असा दावा ज्ञानोबराय विहित करतायत. एरवी सिद्धी गेलीची आहे. सुख प्रत्येकाला जन्मताच प्राप्त आहे. कशावरून? त्याचा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांताशी कामू विषयावरी. तैसा हृदया माझी मी रामू. सुखाला ज्ञानोबरायाने सिद्ध म्हटलंय. अर्थात जन्मताच तुमच्या हृदयात सुख विराजमान आहे. कशावरून? तर जन्मताच तुमच्या हृदयात राम विराजमान आहे. आणि हा राम एकटा सुखरूप आहे. जन्मताच तुमच्या हृदयात राम उभा आहे. हा राम सुखरूप आहे. याचा अर्थ रामाच्या रूपानं सुखच तुमच्या हृदयात जन्मताच उभं आहे. आणि म्हणून सुखाला ज्ञानोबराय सिद्ध म्हणतायत आणि माऊली लिहित आहेत की ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे. हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. सुख तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे. का? तर सुखरूप राम जन्मताच हृदयात उभा आहे. एकटा राम सुखरूप आहे, तो जन्मताच हृदयात उभा आहे. याचा अर्थ रामाच्या रूपानं सुखच हृदयात उभं आहे. आणि म्हणून सुख प्रत्येकाला जन्मताच प्राप्त आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय त्याला सिद्ध म्हणतायत. एरवी सिद्धी गेलीची आहे. सुख सिद्ध आहे. सुख जन्मताच प्रत्येकाला प्राप्त आहे. मग मोठी गंमत आहे. सुख जर जन्मताच प्रत्येकाला प्राप्त आहे, तर या सुखाचा अनुभव आम्हाला का येत नाही? सुखासाठी आम्ही वनवन का भटकतो? सुखासाठी आमचे चेहरे का सुकलेत? आहे ना गंमत. ज्ञानोबरायाने दावा केलाय
ज्ञानेश्वरीत की सुख प्रत्येक माणसाला जन्मताच प्राप्त आहे. मग जन्मताच सुख प्राप्त आहे, तर त्याचा अनुभव आम्हाला का घेता येत नाही, त्याचा उपभोग आम्हाला का घेता येत नाही? तर ज्ञानोबा म्हणतात, ते मनोरथ संगे नोव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. अर्थात इच्छेसोबत सुख नसतं आणि इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. ते मनोरथ संगे नोव्हे, इच्छेसोबत सुख नसतं. सुख जन्मताच प्राप्त आहे, परंतु जन्मताच प्राप्त असूनही आम्हाला सुखाचा अनुभव घेता येत नाही. याचं कारण ते मनोरथ संगे नोव्हे, असं ज्ञानोबा म्हणतात. आणि हीच गोष्ट तुकोबाराय आज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहितात, कामे नेले चित्त, नेदी अवलोकु मुख, बहु वाटे दुःख, फुटो पाहे हृदय. कामे नेले चित्त, नेदी अवलोकु मुख, बहु वाटे दुःख, फुटो पाहे हृदय. ज्ञानोबारांनी जो दावा केला ज्ञानेश्वरीत, तीच गोष्ट तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. ज्ञानोबा म्हणतायत, ते मनोरथ संगे नोव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. माऊली म्हणतायत, इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. इच्छेसोबत सुख का नसतं? मी बोलून गेलो की कुठल्याही कारणामुळं, मग तो विषयभोग असो किंवा हरिनाम असो, प्रामुख्यानं हरिनामच, की कुठल्याही कारणामुळं ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख बनतं, त्यावेळेस ते अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. परंतु मनामध्ये सारख्या नाना प्रकारच्या इच्छा उठत असतात. मन आणि चित्त एकच, इथं तुकोबारांनी चित्त शब्द वापरलाय. मनामध्ये, चित्तामध्ये नाना प्रकारच्या इच्छा उठत असतात आणि मनात ही इच्छा उठली की ही इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बहिर्मुख धावते. ही इच्छा मनाला हृदयस्थ रामापासून तोडते. मन आणि हृदयस्थ राम यांची तटातूट झाली की मन बेचैन होतं, अस्थिर होतं, तडपतं. आणि मनाची ही बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख असतं. मनाची अस्थिरता, मनाची बेचैनी, मनाची तडप हेच दुःख असतं. मग इथं काय झालंय? महाराज काय म्हणतात? कामे नेले चित्त, नेदी अवलोकु मुख. भगवंता, माझी फार इच्छा आहे की माझ्या मनानं, माझ्या चित्तानं सातत्यानं तुझ्या मुखाचं अवलोकन करावं. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. मला नेहमी वाटतं, माझ्या मनाला वाटतं किंवा मला वाटतं की माझ्या मनानं, माझ्या चित्तानं सारखं तुझं श्रीमुख पाहावं, अवलोकु मुख. मला वाटतं तुझं मुख पाहावं. अर्थात माझं मन सातत्यानं अंतर्मुख होऊन राहावं आणि हृदयस्थ रामाला जाऊन भेटावं आणि त्याने हृदयस्थ रामाशी एकरूप होऊन राहावं आणि तिथं कायमचं स्थिरावं, असं मला नेहमी वाटतं. परंतु काय करू देवा? हा जो काम आहे, अर्थात ही जी इच्छा आहे, ती माझ्या मनाला, माझ्या चित्ताला बाहेर घेऊन पळते आणि हृदयस्थ रामापासून तोडते. आणि मग हृदयस्थ रामापासून माझं चित्त तुटलं आणि ते बहिर्मुख झालं. हृदयस्थ रामापासून चित्त तुटलं की ते बेचैन, अस्थिर होतं, तडपतं. आणि ही बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख असतंय. आणि म्हणून या इच्छेने, या कामाने माझ्या चित्ताला, माझ्या मनाला हृदयस्थ रामापासून तोडून स्वतःसोबत घेऊन गेलं.
इच्छा माझ्या मनाला हृदयस्थानापासून तोडतात आणि या इच्छा माझ्या मनाला स्वतःसोबत घेऊन बाहेर पळतात. आणि माझं मन हृदयस्थानापासून तुटलं की ते बेचैन होतं, अस्थिर होतं, तडपतं. ही बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख असतंय. आणि म्हणून मला खूप खूप दुःख होतंय की ज्यांनी माझं हृदय फुटू पाहत आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. देवा म्हणले माझं काळीच फाटल इतकं मला दुःख होतंय. माझी लाख इच्छा आहे की माझ्या मनानं अंतर्मुख व्हावं, अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामाला भेटावं, हृदयस्थ रामाचं मुख पाहावं, हृदयस्थ रामाशी एकरूप व्हावं, तिथं कायमचं स्थिर राहावं, ही माझी फार इच्छा आहे. परंतु देवा माझ्या मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा या मनाला स्वतःच्या सोबत घेऊन बाहेर पडतात आणि माझ्या मनाला हृदयस्थ रामापासून तोडतात. आणि मन हृदयस्थ रामापासून तुटलं आणि बहिर्मुख झालं की तडपतं, अस्थिर होतं, बेचैन होतं. ही बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख असतंय. आणि म्हणून महाराज म्हणतात की बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. देवा माझं हृदय, माझं काळीज फाटू पाहता इतकं मला दुःख होत आहे. का? तर काम अर्थात इच्छा माझ्या मनाला घेऊन बाहेर पडत आहे. आणि म्हणून ज्ञानोबा शब्द प्रयोग करतात की ते मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखाशी. ज्ञानोबा म्हणतात इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. इच्छा ही दुःखाला कारणीभूत असते, इच्छेचा अभाव सुखाला कारणीभूत असतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियाचे दमन निके. अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे. मनाचा अयुक्तपणा, मनाचा चंचलपणा, मनाची बहिर्मुख धाव हेच मानवी जीवनातील दुःखाचं एकमात्र कारण आहे. इतर काही छोटी मोठी कारणं असतील, पण प्रमुख मानवी जीवनातील दुःखाचं प्रमुख कारण जर काय असेल तर मनाचा अयुक्तपणा, मनाची सतत बहिर्मुख धाव हे मानवी जीवनाचं दुःखाचं प्रमुख कारण आहे. अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे. सकारात्मक सांगितलं, हेची सर्वस्व दुःखाचे. मानवी जीवनात येणारं दुःख बहुतांशी किंवा प्रामुख्यानं कशामुळे? तर मनाचा अयुक्तपणा, मनाची बहिर्मुख धाव, मनाचा चंचलपणा, या गोष्टीमुळे. इच्छा अगणित असतात, इच्छेला तळ नसतो. मनात सारख्या नाना प्रकारच्या इच्छा उठत राहतात. एक झाली की एक, एक झाली की एक इच्छा उठत राहतात. आणि मनात इच्छा उठली की इच्छेच्या पाठीमागे मन धावतं, हृदयस्थ रामापासून तुटतं. शिवाय इच्छित विषय मिळेपर्यंत ते बेचैन आणि अस्थिर असतं. बेचैनी, अस्थिरता हे दुःख असतं. मनाला इच्छित विषय मिळाला की पुन्हा अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि म्हणून आलटून पालटून मनाची बहिर्मुक्ता, मनाची अंतर्मुक्ता. बहिर्मुक्ता खूप वेळ असते, इच्छा अगणित आहेत, इच्छेमागं सारखं मन धावतं, म्हणून बहिर्मुक्ता खूप आहे. अंतर्मुक्ता नगभर आहे. मन अंतर्मुख झालं की थोडा सुखाचा अनुभव. का? ते हृदयस्थ रामाला भेटले आणि स्थिरावले. अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामाला भेटलं, स्थिरावले, पण हे थोडा वेळ. इच्छा उठली की पुन्हा इच्छेच्या मागे धावतं. इच्छा लवकर पूर्ती होत नाही, म्हणून खूप वेळ इच्छेच्या मागे धावतं, खूप वेळ बेचैनी. आणि म्हणून
थोडी अंतर्मुक्ता आणि खूप मोठी बहिर्मुक्ता. अंतर्मुक्तेमुळे सुख, बहिर्मुक्तेमुळे दुःख. आणि म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. अंतर्मुक्ता थोडी, सुखही थोडं जवा एवढं. बहिर्मुक्ता खूप मोठी, डोंगरा एवढी, म्हणून दुःखही डोंगरा एवढं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि हे जवा पाडा दिलेलं सुख तेही त्या इच्छेने किंवा विषयाने मिळून दिलेलं नसतं. कारण विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी, विषयात सुख नसतंच. ते बोलण्यासारखंच नाही म्हणले. वीज चमकली आहे, तिच्यात व्यवहार करता येतो. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. तुम्ही म्हणले मी जातो शेतात नांगर हाकतो, मी जातो माझी नोकरी करतो, दुकान उघडतो, विजेच्या प्रकाशावर दुकानदारी करता येईल? नाही. हे बोलण्यासारखंच नाही. विजेच्या प्रकाशावर दुकानदारी करता येईल, शेतीबाडी करता येईल, हे बोलण्यासारखंच नाही म्हणले. क्षणिक आहे. तसे विषयात सुख आहे हे बोलण्यासारखंच नाही म्हणले. क्षणिक सुख आहे आणि ते विषयाने दिलेलं नसतं. विषयाने दिलेलं नसतं. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. नीट ऐका. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि मग अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थरामाला भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतं. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतं. हे एक सुखाचं कारण. आणि दुसरी गोष्ट, अंतर्मुख झालेलं मन, विषय भोगताना अंतर्मुख झालेलं मन याच हृदयस्थरामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. हे सुखाचं दुसरं कारण. पुन्हा एकदा सांगतो. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आता विषय प्राप्त झालाय, सडन अंतर्मुक्ता झाली. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थरामाला भेटले. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख. हे एक सुखाचं पहिलं कारण. आता दुसरं कारण, हे अंतर्मुख झालेलं मन जे रामाला भेटले हृदयात, त्या रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय सुखरूप वाटतात. विषय हे मूळचे सुखरूप नसतातच. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी, विषयात सुख नसतंच. दिवाळीला आम्ही नाना प्रकारचे पदार्थ करतो. ते मूळचे गोड नसतात. त्यात घातलेल्या साखरेमुळे त्या पदार्थाला गोडी येते. त्यात घातलेल्या साखरेमुळे त्या पदार्थाला गोडी येते. तसे विषय सुखरूप नसतात, कधीच नसतात. मग विषय भोगणं आणि भोगत असताना सडन अंतर्मुक्ता साधणं मनाची, दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थरामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं, त्या विषयात मांडतं आणि विषयाला गोडी येते. विषय मूळचे गोड नसतात. विषय मूळचे गोड नसतात. एक मोठी लाईटची डीपी आहे. मोठी लाईटची डीपी आहे. करंट नगदच भरली. तिच्यापासून वायर आले, बोर्ड आहे, मीटर आहे, फ्यूज आहे, किटकॅट, पुन्हा एक वायर आहे, त्याला बल्ब लावला आहे. मोठा पॉवरचा बल्ब आहे. डीपीत करंट गच भरला आहे, वायरिंग चांगली आहे, मीटर चांगलं आहे, पुढं बल्बही चांगला आहे, बटन दाबलं लाईट लागते. पण हाच आता बोर्डावरचा फ्यूज काढून घ्या, लाईट बंद होतो. डीपीत करंट आहे, बल्ब चांगला आहे, वायरिंग चांगली आहे, मीटर चांगले आहे, पण फ्यूज काढे, लाईट बंद होतो. का? डीपी आणि बल्ब यांना जोडणारा सांधा फ्यूज असते त्या बोर्डावरचं. तसं विषय आणि हृदयस्थ परमात्मा यांना जोडणारा सांधा मन असते. विषय भोगताना मन सडनली अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं आणि हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. मन हे फ्यूजचं किंवा किटकॅटचं काम करतं. विषय मूळचे गोड नसतातच. विषयाला गोडी येते ती विषय भोगताना अंतर्मुख झालेल्या मनानं. आणि म्हणून सुखाचे दोन कारण आहेत. मी बोललो की इच्छित विषय प्राप्त झाला
की मन एकदम अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. हे सुखाचं पहिलं कारण. आणि सुखाचं दुसरं कारण हेच अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. हे सुखाचं दुसरं कारण. आणि म्हणून विषय मूळचे गोड नसतातच. विषय भोगताना अंतर्मुख झालेल्या मनानंच हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणला आणि विषयात मांडला आणि विषयाला गोडी आणली. म्हणून विषय गोड लागतात. विषय मूळचे गोड नसतातच. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. आणि म्हणून हेही सुख अंतर्मुख झालेल्या मनानंच दिलंय विषय भोगताना. पण ही अंतर्मुखता अतिशय थोडा वेळ टिकते, कारण विषय कंटाळवाणे असतात. एखादा इच्छित विषय प्राप्त झाला की मन अंतर्मुख झाले, ते हृदयस्थ रामाला भेटले, स्थिरावले, सुखाचा अनुभव आहे. पण विषय कंटाळवाणे असतात. तुम्ही सिनेमा पाहायला गेले 3 तास सिनेमा पाहिला, मन अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले, सिनेमात आनंद मिळतो. पडद्यावर दिसणाऱ्या चित्रामुळे आनंद मिळत नाही. अंतर्मुख झालेल्या मनामुळं सिनेमा गोड वाटतो. कारण अंतर्मुख झालेलं मन सिनेमा पाहताना हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं, त्या पडद्यावर मांडतं आणि मग सिनेमा गोड वाटतो. पण आता सिनेमा पाहून कंटाळा आला, अंतर्मुखता तुटली, मन बहिर्मुख धावू लागलं. आता वाटतं आईस्क्रीम खावी, मन आईस्क्रीमच्या दिशेने धावलं, बहिर्मुख झालं, रामापासून तुटलं की बेचैन अस्थिर तडप. हे तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख आहे. आईस्क्रीम मिळेपर्यंत दुःख आहे, कारण तिथं तडप आहे, बेचैनी, तुटे, बहिर्मुख धावते. आईस्क्रीम मिळाली की पुन्हा अंतर्मुखता, हृदयस्थ रामाला भेटलं, स्थिरावलं, स्थिरतेतून येणारा अनुभव सुख. आईस्क्रीम खाऊन झाली की पुन्हा नवीन इच्छा, आता मित्राला भेटायला जावं वाटतं, बहिर्मुखता, पुन्हा ताटातूट, पुन्हा दुःख, बेचैनी, अस्थिरता. मित्र भेटेपर्यंत पुन्हा बेचैनी, हे दुःख आहे. मित्र भेटला पुन्हा अंतर्मुखता आहे. असं विषय हे कंटाळवाणे असतात आणि मनात सारख्या अगणित इच्छा उठत राहतात. इच्छा पूर्ती झाली की क्षणभर अंतर्मुखता, तो विषय भोगून झाला की पुन्हा नवीन इच्छा, पुन्हा बहिर्मुखता खूप वेळ, अंतर्मुखता थोडा वेळ, अंतर्मुक्तेने सुख, बहिर्मुक्तेने दुःख. आणि म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. कारण अंतर्मुखता थोडी आहे, मग सुखही थोडं आहे, जवा एवढे. बहिर्मुखता फार मोठी, डोंगरा एवढी, आणि फार वेळ आहे, म्हणून दुःखही डोंगरा एवढं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. एक मनुष्य गुलाबजामुन खातोय आणि आनंदानं मटक्या मारत गुलाबजामुन खातोय. बाजूला 10-5 लोक बसलेत, गुलाबजामुनचा आनंद लुटतोय, असा मजा घेत मटक्या मारत गुलाबजामुन खातोय. वाह क्या मजा आ रहा है, म्हणून मटक्या मारमारू गुलाबजामुन खातोय. पण तेवढ्यात त्याची बायको पळत आली आणि म्हणाली, धनी आपले दोन्ही बैल मेले. ही बातमी ऐकताच तो मनुष्य मोठमोठ्यानं रडू लागला आणि गुलाबजामुनचं ताट पुढे ढकलून दिलं. आता बाजूला बसलेले लोक लय खटाळ असतात, आमच्यासारखे खुडीला असतात. म्हणले, मामा खानाव गुलाबजामुन, मामा खानाव गुलाबजामुन. मामा म्हणतो, आता कसे गोड लागतील का, त्यातली साखर पडून गेली का. तेच गुलाबजामुन, तीच साखर बैल मारायच्या आधी गोड लागत होते. आता बैल मेल्यास का गोड लागणार. अहो तीच साखर आहे, तेच गुलाबजामुन आहेत. बैल मारायच्या आधी गुलाबजामुन खाताना मन अंतर्मुख झालतं, हृदयस्थ रामाला भेटलं, स्थिरावलं, मनाची स्थिरता हेच सुख. शिवाय हे अंतर्मुख झालेल्या मनाने हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणला आणि गुलाबजामुनमध्ये मांडला आणि गुलाबजामुनला गोडी आणली. या 2 कारणामुळे गुलाबजामुन गोड लागले, साखरेमुळे नाही. आता तीच साखर आहे, बैल मेले. तो म्हणतो, आता कसे गोड लागतील, बैल मेले. या बातमीनं त्याचं मन विचलित झालं. ते हृदयस्थ रामापासून तुटलं आणि मेलेल्या बैलाच्या दिशेने धावलं. मग आता मन बैलाच्या दिशेने धावलंय, हृदयस्थ रामापासून तुटलंय, आणि मग हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणून गुलाबजामुनमध्ये मांडण्यासाठी तिथं मन नाही आहे. आणि म्हणून गुलाबजामुन गोड असूनही गोड लागत नाहीत.
याचाच अर्थ गुलाबजामुन साखरेमुळे गोड लागत नव्हते. गुलाबजामुन खाताना अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थरामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणला आणि गुलाबजामुनमध्ये मांडला, आणि म्हणून गुलाबजामुन गोड लागत होते. गुलाबजामुनमध्ये असलेल्या साखरेमुळे नाही. आणि म्हणून विषय मूळचे गोड नसतात. विषयी सुख आहे बोलण्याची सारखी नव्हे, विषयात सुख नसतंच. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं दोन्ही गोष्टी एकदम घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं, हृदयस्थ रामाशी एकरूप होतं, ते आत्मभानावर येतं, हृदयस्थ रामाशी एकरूप होतं, स्थिरावतं. स्थिरता हेच सुख, मनाची स्थिरता हेच सुख. आणि हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाहही वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय गोड नसतानाही गोड वाटतात. विषय मूळचे गोड नसतातच. कोणताही विषय असू द्या, तो मूळचा गोड नसतोच. आता मी बोललो या प्रक्रियेमुळे विषय गोड लागतात. मग इथं तुकोबारा हेच म्हणतायत की देवा, मला फार वाटतंय की तुझ्या मुखाचं अवलोकन करावं. देवा, मी तुझं तोंड सातत्यानं पाहावं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. मला सारखं वाटतं देवा की तुझं रूप पाहावं, तुझा चेहरा पाहावा, तुझ्या मुखाचं अवलोकन करावं, किंवा माझ्या मनाने माझ्या चित्ताने अंतर्मुख होऊन तू रामरूपात माझ्या हृदयात उभा आहे, तुला येऊन भेटावं, तुझ्याशी एकरूप व्हावं. मला फार वाटते देवा, तुझं श्रीमुख पाहावं किंवा माझ्या मनाने अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामाला भेटावं. मला फार वाटते देवा, पण काय करू? हा जो काम आहे अर्थात इच्छा आहे, ही काम अर्थात इच्छा या माझ्या मनाला सोबत बाहेर घेऊन पळतात आणि माझ्या मनाला अंतर्मुख होऊ देत नाहीत आणि हृदयस्थ रामाला भेटू देत नाहीत. आणि त्यामुळे या इच्छा माझ्या मनाला बाहेर घेऊन पळतात. म्हणून माझं मन हृदयस्थ रामापासून तुटतंय, बहिर्मुख होतंय. आणि हृदयस्थ रामापासून तुटल्यामुळं, बहिर्मुख झाल्यामुळं ते तडपतंय, बेचैन होतंय, अस्थिर होतंय. आणि मनाची बेचैनी, अस्थिरता हे दुःख असतंय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. फुटो पाहे हृदय. जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा कधीही अनुभव येत नाही. मन कशानं तरी मरावं लागतं, त्यावेळेसच तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. माझं वाक्य नीट ऐका आणि काळजावर कोरा. जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत सुखाचा अनुभव येत नाही. मन कशानं तरी मरावं लागतं, त्यावेळेस सुखाचा अनुभव येतो. आणि मन मरतं ते रामनामाने. मन मरतं ते रामनामानं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामानं मनाचं उन्मन होतं, मन मरतं. आणि ज्यावेळेस मन मरेल तेव्हाच सुखाचा अनुभव येईल, अन्यथा नाही. तुम्ही रामनाम घेतलं, मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. याचाच अर्थ मन तिथं रामात स्थिरावलंय, म्हणजे काही काळ त्याचा मनपणा नाहीसा झालाय, त्याचं उन्मन झालंय, तिथं ते मेलंय. मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटलंय, हृदयस्थ रामाशी एकरूप झालंय, म्हणजे त्याचं उन्मन झालंय, त्याचा मनपणा नाहीसा झाला, ते मेलंय. आणि ते मेलंय म्हणजे मनरहित अवस्था आहे. आणि मनरहित अवस्थेत तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. पण ज्यावेळेस मनात इच्छा उठेल त्यावेळेस ती इच्छा या मनाला हृदयस्थ रामापासून तोडेल, त्या मेलेल्या मनाला पुन्हा जागा करेल आणि इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडेल. आणि मन हृदयस्थ रामापासून तुटलं की ती बेचैन अस्थिर तडप, बेचैनी अस्थिर तडप हे दुःख असतं. आणि म्हणून मन इच्छेसोबत जेव्हा बाहेर पडतं त्यावेळेस ते मनरूपात असतं. आणि जेव्हा मनरूपात असते तेव्हा ते बेचैन असते, अस्थिर असते, तडपते, आणि हे दुःख असते. पण अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले, त्यावेळेस ते मेलेलं असते, मनरहित अवस्था असते. आणि मनरहित अवस्था आली की सुखाचा अनुभव येतो.
म्हणून मनाचं नसणं हे सुख, मनाचं असणं हेच दुःख आहे. मनाचं मरणं हे सुख, मनाचा जिवंतपणा हे दुःख आहे. मग मन जिवंत का राहतं? इच्छा मनाला जिवंत करतात, हृदयस्रावापासून तोडतात आणि आपल्यासोबत घेऊन जातात. त्याला बहिर्मुख घेऊन जातात. बहिर्मुखता ही आली रे आली, तिथं तडप, बेचैनी, अस्थिरता आणि हेच दुःख असते. बेचैनी, अस्थिरता हे दुःख. आणि अंतर्मुख झालं की मरतं. त्याचा मनपणा नाहीसा होतो. मनपणा नाहीसा झाला अर्थात ते स्थिरावलं. स्थिरता हे सुख. आणि म्हणून मी विधान केलं की मनरूपात जोपर्यंत आहे तो पण सुखाचा अनुभव येत नाही. मन कशांतरी मरावं लागतं, तेव्हा सुखाचा अनुभव येतो. आणि मन मारायला बलवान साधन काय असेल ते रामनाम. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. आणि म्हणून आम्हाला सातत्यानं रामनाम जपायचे मनाच्या उन्मानासाठी, मन मारण्यासाठी, त्याला अंतर्मुख करण्यासाठी. रामनामानं मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ आम्हाला भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. पण आम्ही रामनाम नाही घेतलं तर मनात नाना प्रकारच्या इच्छा उठत राहतात. रामनाम थांबलं की रिकामं मन हे राक्षसाचं घर आहे. रामनाम थांबलं की मनात नाना प्रकारच्या इच्छा, आणि या इच्छा या अंतर्मुख झालेल्या मनाला बहिर्मुख करतात, आपल्यासोबत घेऊन बाहेर पळतात. आणि ते हृदयस्थरामापासून मन तुटलं की बेचैन, अस्थिर, तडप, बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख आहे. आणि हीच गोष्ट तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात घडते किंवा तुमच्या आमच्या जीवनात घडते. काय की कामे नेले चित्त नेदी अवलोकमुख. काम म्हणजे इच्छा. माझ्या मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा माझ्या चित्ताला, माझ्या मनाला हृदयस्थरामापासून तोडतात आणि स्वतःसोबत घेऊन बहिर्मुख घेऊन पळून जातात. आणि मन हृदयस्थरामापासून तुटलं, बहिर्मुख झालं की ते तडपतं, बेचैन, अस्थिर होतं. बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख असते. आणि म्हणून देवा मला बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. माझं हृदय फुटायची पाळी आली देवा, मला एवढं दुःख होतं आहे, काय करू देवा सांग. कामे नेले चित्त नेदी अवलोकमुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. या कामानं अर्थात या इच्छेनं माझ्या मनाला, ही काम ही इच्छा माझ्या मनाला सोबत घेऊन पळतात. आणि सोबत घेऊन पळाले की हृदयस्थराम आणि माझं मन यांची ताटातूट होते. आणि मन आणि राम यांची ताटातूट झाली की या बहिरतेमुळं मन बेचैन, अस्थिर, आणि बेचैनी, अस्थिरता हे दुःख आहे. कामे नेले चित्त नेदी अवलोकमुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. अर्थात मानवी जीवनात दुःखाचं प्रमुख कारण जर काय असेल तर ती इच्छा आहे. ते मनोरथ संगी नव्हे. इच्छेसोबत सुख नसतं. का? इच्छा मनाला बहिर्मुख करतात, हृदयस्थरामापासून तोडतात. इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन पळते. मन बहिर्मुख होतं, हृदयस्थरामापासून तुटतं. आणि मन हृदयस्थरामापासून तुटलं की बेचैनी, अस्थिरता, तडप, बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख आहे. आणि म्हणून कामे नेले चित्त नेदी अवलोकमुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. आणि म्हणून जोपर्यंत मन मनरूपात आहे तो पण सुखाचा अनुभव येत नाही. मन कुठल्या तरी कारणानं मरावं लागतं. कुठल्या तरी कारणानं मरावं लागतं. पण त्याला मारण्यासाठी बलवान साधन रामनाम आहे. पण आम्ही रामनाम घेत नाहीत. आम्ही रामनाम घेत नाहीत म्हणून ते उन्मन होत नाही, मरत नाही. मग रामनाम घेतलं नाही तर सातत्यानं आमच्या मनात नवीन नवीन इच्छा निर्माण होतात. आणि इच्छेच्या पाठीमागं मन धावतं. आणि इच्छेच्या पाठीमागं मन धावल्यामुळं आम्हाला आमचं जन्मताच प्राप्त असलेलं सुख उपभोगता येत नाही. आणि म्हणून आमचा जीव सुखाच्या बाबतीत सासुरवासी आहे. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज सांगतात, कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुले असत्ता स्वाधीनता ते नाही. कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुले असत्ता स्वाधीनता ते नाही. तुम्हाला सुख जन्मताच प्राप्त आहे. तशा हृदया माझी मिरामो. सुखाला ज्ञानोबाने सिद्ध म्हटलं, एरवी सिद्धी गेलीची आहे. सुख प्रत्येक माणसाला जन्मताच प्राप्त आहे. जन्मताच प्राप्त आहे. परंतु जन्मताच प्राप्त असूनही आम्ही सुखाच्या बाबतीत सासुरवासी आहोत. आमचं असून आम्हाला भोगता येत नाही. जीव सुखाच्या बाबतीत सासुरवासी आहे. तुम्हाला माहिती आहे सासुरवासी शब्दाची काय व्याख्या होते?
सासुरवास या शब्दाचा अर्थ होतो आपला असून आपल्याला त्याचा स्वइच्छेने उपभोग घेता न येणं, याला सासुरवास म्हणतात. मुलगी सासरी नांदायला गेली, मी सासुरवास सांगतोय. मुलगी सासरी नांदायला गेली, ती उद्याची भावी मालकीण आहे, पण तिला सासूरवासीन म्हणतात. का म्हणतात? सगळी जायदाद तिच्या मालकीची आहे, ती उद्याची भावी मालकीण आहे, सगळी जायदाद सुनेच्या मालकीची. सगळी जायदाद तिच्या मालकीची असूनही स्वइच्छेने त्या जायदादीचा उपभोग घेता न येणं, याला सासूरवास म्हणतात. आपला असून आपल्याला त्याचा आपल्या इच्छेने उपभोग घेता न येणं, हा सासूरवास असतो. सकाळची वेळ, एक सासूबाई आणि एक सून. सासूबाई सकाळी उठून तुळशीला प्रदक्षिणा घालते, रामनामाचा जाप चाललाय, आणि सून बाजूलाच अंगणात भांडे घासते. तेवढ्यात एक भिकारीण दारात आली आणि म्हणली, मावशीबाई ताक वाढावं. ताक, सकाळची वेळ म्हणून ताक मागितलं. ताक सकाळी करतात. ताक वाढावं ताक. तेवढ्या सुनेला वाटलं की सासूबाईच्या भक्तीत रामनामात अडथळा नको, म्हणून ती पळत गेली दारात. भिकारणीला म्हणली, अहो भिकारीण मावशी, आज ताक केलं नाही, उद्या या, उद्या वाढू. पण तो आज ताक भिकारीण चालू लागली पुढं, पण आज ताक केलं नाही हा शब्द सासूच्या कानावर पडला. सासूने रामनाम सोडलं, तुळशीच्या प्रदक्षिणा सोडल्या आणि धावत आली आणि त्या भिकारणीला म्हणली, ए भिकारीण माघारी ये. भिकारीण माघारी आली. म्हणजे तिला वाटलं काय देती काय की. म्हणले, का मावशीबाई? म्हणले, आज ताक केलं नाही. म्हणले, हे सुनाने सांगितलंच होतं ना. म्हणले, ती कोण सांगणारी टवळी, ती कोण सांगणारी टवळी, याला सासूरवास म्हणतात. सगळी जायदाद सुनेच्या मालकीची, पण आज ताक केलं नाही एवढं सांगण्याचा अधिकार नाही, याला सासूरवास म्हणतात. आपला असून आपल्या इच्छेने त्याचा उपभोग घेता न येणं, हा सासूरवास आहे. आपला असून आपल्या इच्छेने त्याचा उपभोग घेता न येणं, हा सासूरवास आहे. कागा सासूरवासी मज केले भगवंता, आपली सत्ता स्वाधीनता ते नाही. तुकोबाराने देवापुढे फार मोठं गाऱ्हाणं मांडलंय या अभंगातून. देवा, आमच्या मालकीचा देव जन्मात आमच्या हृदयात उभा आहे. आमच्या मालकीचं सुख जन्मात आमच्या हृदयात उभं आहे. आमचा देव, आमचं सुख जन्मात आमच्या हृदयात आहे. आमचा असून आम्हाला त्याचा उपभोग घेता काय येत नाही देवा. कागा सासूरवासी मज केले भगवंता, आपली सत्ता स्वाधीनता ते नाही. देवा, आमच्या मालकीचं सुख, आमच्या मालकीचं देव जन्मात आमच्या हृदयात उभं आहे. आमचं सुख जन्मात हृदयात उभं आहे. आमचा देव जन्मात हृदयात उभं आहे. आमचं सुख असून, आमचा देव असून आम्हाला त्याचा उपभोग का घेता येत नाही देवा. असं आम्हाला सुखाच्या बाबतीत, तुझ्या प्राप्तीच्या बाबतीत सासूरवासी का केलंस. कागा सासूरवासी मज केले भगवंता, आपली सत्ता स्वाधीनता ते नाही. देवा, तू आम्हाला असं सुखाच्या बाबतीत सासूरवासी का केलंस रे. अरे देवा, पांडुरंगा जन्मात तू हृदयात उभा आहे, त्याचा हृदया माझी मीरा, तू जन्मात आमच्या हृदयात उभा आहे. तुझ्या रूपानं सुखही हृदयात उभं आहे, पण आमचं असून आम्हाला आमच्या इच्छेने उपभोगता येत नाही का. तर ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुखदुःखाशी. का भोगता येत नाही आमचं असून. का सासूरवासी आहेत आम्ही. ते मनोरथ संगे नव्हे. का सासूरवासी आहेत. कामे नेले चित्त. ज्ञानोबा म्हणतात, ते मनोरथ संगे नव्हे. का सुख भोगता येत नाही आमचं असून आम्हाला. का आमचा देव असून आम्हाला प्राप्त करता येत नाही. आमचं सुख असून आम्हाला का भोगता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात, ते मनोरथ संगे नव्हे, ते मनोरथ संगे नव्हे. तुकोबाराय म्हणतात, कामे नेले चित्त. या दोन्ही पदाचा एकच अर्थ होतो. ते मनोरथ संगे नव्हे. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. मनात इच्छा उठली, इच्छा मनाला चित्ताला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडतात. या चित्ताला मनाला हृदयश्रामापासून तोडतात, आणि मन चित्त हृदयश्रामापासून तुटलं की ती बेचैन अस्थिर तडप, ही बेचैनी अस्थिरता तडप हे दुःख आहे. म्हणून इच्छेसोबत सुख नसतं. आणि एरवी इच्छा थांबल्या की मन आपाप अंतर्मुख होतं, हृदयश्रामाला भेटतं. मन आणि हृदयश्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हेच सुख असते. आणि मग इच्छेच्या अभावात निरंतर सुख आहे, इच्छेसोबत सुख नसतं. इच्छेसोबत दुःख आहे, इच्छेच्या अभावात सुख आहे. आणि मग हा इच्छेचा अभाव रामनामानं होतो. इच्छेचा अभाव रामनामानं होतो. आणि म्हणून निरंतर रामनाम जपायचे. नाम घेता मन निवे, जिवे अमृतची स्तर्वे, होता अतिशकुन बर्वे लाभाचे. नाम घेता मन निवे. तप्त मने, चंचल मने, सतत बहिर्मुख दाबते. नाम घेता मन निवे. नामानं ते निवतं आणि ते अंतर्मुख होतं. हृदयस्थरामाला भेटतं, त्याच्याशी एकरूप होतं, स्थिरावतं. स्थिरणं हेच सुख आहे. मनाची स्थिरता हेच सुख आहे.
नाम घेता मन निवे. हां, नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज, नामे होईजे विरक्त. नित्य नामानं इच्छा मरतात आणि जीवनात विरक्ती येते. नामे होईजे विरक्त. नित्य नाम घ्या, सगळ्या इच्छा मरून जातात, तुम्ही निरीच्छ होतात, मनात कुठलीच इच्छा राहत नाही. फक्त हरिनाम आणि हरी या दोनच इच्छा शिल्लक राहतात. नित्य नाम घेतलं, संसार उलटी पाय तुच्छ वाटतो, कशाची इच्छा राहत नाही, राहती ती फक्त हरिनामाची. नित्य नाम घ्या, इच्छा मरतात. नामे हे विजय विरक्त. इच्छा मरणं हीच विरक्ती. नामाने विरक्ती येते, अर्थात इच्छा मरतात. आम्ही नित्य नाम घेत नाहीत म्हणून आम्ही दुःखी आहेत. नित्य नामानं इच्छा मरतात, मन अंतर्मुख होतं, हृदयस्थरामाला भेटतं. मन आणि हृदयस्थराम याच्या भेटीतून मनाला कायमची स्थिरता लाभते आणि कायमची स्थिरता हे कायमचं सुख असते, आत्मसुख असते. पण नाम नाही घेतलं की मनात नाना प्रकारची इच्छा, त्याची बहिर्मुखता, ते सतत बहिर्मुख धावतं. बहिर्मुख धावलं अर्थात या इच्छा मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन पळाल्या. हृदयस्थरामापासून तोडलं मन, ते बहिर्मुख झालं. बहिर्मुख झालं मन बेचैन, अस्थिर, तडप तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख आहे. इथं हेच होते, कामे नेले चित्त निधी अवलोकुमुख. हा काम, हे इच्छा माझ्या मनाला बाहेर घेऊन पळत आहेत, माझी अंतर्मुखता टिकू देत नाहीत आणि बहिर्मुख घेऊन पळाल्यामुळे देवा तुझ्यापासून ते तुटतंय, हृदयस्थरामापासून तुटतंय, बेचैन अस्थिर होतंय. ही बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख आहे. कामे नेले चित्त निधी अवलोकुमुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. आणि म्हणून आमचं असून आम्हाला आमचं सुख भोगता येत नाही. हृदयात देव उभा आहे जन्मताच, हृदयात सुख उभं आहे जन्मताच, पण हृदयात जन्मताच असलेला देव आणि जन्मताच असलेलं सुख आमचं असून आम्हाला भोगता येत नाही. आम्ही सुखाच्या बाबतीत सासरवासी आहेत का? ते मनोरथ संगे नव्हे का? कामे नेले चित्त. अर्थात इच्छा आमच्या मनाला स्वतःसोबत घेऊन बाहेर पडतात, हृदयस्थरामापासून तोडतात. हृदयस्थरामापासून मन तुटलं आणि बहिर्मुख पळालं इच्छेसोबत की ते अस्थिर, बेचैन, तडप तडप, बेचैनी, अस्थिर हे दुःख. आणि म्हणून कामे नेले चित्त निधी अवलोकुमुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. हे मानवी जीवनाचं प्रमुख कारण आहे. इच्छा मारा, सुखी व्हाल. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. आणि म्हणून महात्मा जो आहे, नरमारा बोलतात की बाह्याची भाष नेनिजेची निशेष, अंतरी सुख एकाधी. महात्मा जो आहे तो बाहेरच्या जगात सुख शोधत नाही, तो हृदयात सुख शोधतो. अंतरी सुख एकाधी. हो, अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. वार्षी विन सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोषी जो. ज्ञानोबा आहे. 10 वर्ष दुष्काळ पडू द्या, समुद्राचं फुटभर पाणी कमी होत नाही. 10 वर्ष अतिवृष्टी होऊ द्या, समुद्राचं फुटभर पाणी वाढत नाही. त्याला बांधलंय देवानं. समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. समुद्री रेखा न ओलांडावी, समुद्राने आपली जागा सोडू नये, पाऊस पडो न पडो. अर्थात समुद्र जसा नद्याच्या पाण्याची मदत न घेता आपल्या स्वतःच्या बळावर, तो स्वयंभू आहे, भगवंताची दिव्य विभूती आहे. हा समुद्र नद्याच्या पाण्याची मदत न घेता स्वतःच्या बळावर सदा सर्व काळ तृप्त, तुडुंबाने सुखी असतो. तसं महात्मा बाह्य साधनाची, बायका मुलाची, धन दौलतीची मदत न घेता केवळ आणि केवळ एका हरिनामाच्या बळावर सदैव सदा सर्व काळ तृप्त, सुखी आणि आनंदी असतो. तृप्त, सुखी आणि आनंदी असतो. बाह्याची भाष नेनिजेची निशेष, अंतरी सुख एकाधी. आणि म्हणून महात्मा जो असतो तो बाहेर सुख शोधत नाही, हृदयात सुख शोधतो. नित्यनाम घेतो. नित्यनामानं मनाची अंतर्मुखता, मन अंतर्मुख झालं की हृदयस्थरामाला भेटतं. हा हृदयस्थराम सुखरूप आहे. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थरामाला भेटलं की मन आणि राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हे सुख. मग तात्पुरती स्थिरता, तात्पुरतं सुख, कायमची स्थिरता, कायमचं सुख, हा आत्मानंद, हा मोक्ष आहे. मनाची कायमची स्थिरता हे मनाचं उन्मन आहे. फक्त रामकृष्ण म्हणायचं, रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. आणि म्हणून तुकोबारा इथं जे म्हणतायत की कागा सासुरवासी माझं केले भगवंता, आपुली सत्ता स्वाधीनता ते नाही. देवा तू आम्हाला असं सुखाच्या बाबतीत, तुझ्या प्राप्तीच्या बाबतीत सासुरवासी का केलंयस? तर मी बोलून गेलो की सगळी जायजात सुनेच्या मालकीची, परंतु जायजात तिच्या मालकीची असू नये, तिच्या स्वइच्छेने त्या जायजातीचा तिला उपभोग घेता न येणं, हा सासुरवास आहे. आज ताक केलं नाही एवढं सांगायचा अधिकार नाही. जायजात तिच्या मालकीची सोन्याच्या, पण ताक केलं नाही एवढं सांगायचा अधिकार नाही. सगळं तिचं असून ताक केलं नाही एवढं सांगायचा अधिकार नाही. याला सासूची जात म्हणतात.
याला सासूची जात म्हणतात. ती कोण सांगणारी? सासू म्हणली ना, ती कोण सांगणारी? सगळं सुनेच्या मालकीचं आहे, भावी मालकी नाही. सुनेचा असून सुनेला स्वेच्छेने त्या जाजेदीचा वापर करता न येणं हा सासूरवास. तसं आमचं आहे, हृदयात राम उभा आहे, हृदयात सुख उभं आहे रामाच्या रूपानं. आमचं असून आम्हाला उपभोग घेता न येणं या सुखाचा या रामाचा हा सासूरवास आहे. आणि म्हणून जीव सुखाच्या बाबतीत सासूरवासी का? तर ते मनोरथ संगे नव्हे. का? तर कामे नेले चित्त. की मनोरथ इच्छा आमच्या मनाला घेऊन बाहेर पडतात, हृदयश्रामापासून तोडतात. मन हृदयश्रामापासून तुटलं, बहिर्मुख झालं की बेचैन अस्थिर तडप. ही तडप अस्थिरता बेचैनी हेच दुःख असते. आणि म्हणून बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं दुःख, मानवी जीवनातील दुःखाचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर त्याच्या मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा, त्याच्या मनात उठणारा नाना प्रकारचा काम म्हणजे इच्छा. मनुष्य दुःखी काय? मानवी जीवनातील दुःखाचं कारण काय? तर त्याच्या मनात उठणारा हा काम, अर्थात नाना प्रकारच्या इच्छा. म्हणून मनुष्य दुःखी आहे. का? अनेकदा सांगितले इच्छेमुळे मनुष्य दुःखी का? तर इच्छा उठली की मनाला आपल्यासोबत घेऊन पळणार, मन बहिर्मुख होणार, हृदय रामापासून तुटणार. आणि ते रामापासून तुटलं की अस्थिर बेचैन तडपतं. ते तडप बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. आणि म्हणून बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. कागा सासूरवासी मज केले भगवंता, आपल्या सत्ता स्वाधीनता ते नाही. कामे नेले चित्त, निधी अवलोकमुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. मग तुकोबाराय म्हणतायत की देवा, मला फार वाटतं की सकाळी सकाळी उठावं, स्नान करावं, प्रभात वेळी तुझ्या दर्शनाला यावं, किंवा तुझं नामस्मरण करून चित्ताला अंतर्मुख करावं आणि अंतर्मुख करून हृदयरामाची त्याची भेट घालावी. हे मला फार वाटतं रे देवा. आणि अंतर्मुख करून त्याला स्थिर करावं, सकाळी उठून तुझ्या दर्शनाला यावं प्रभातेशी. सकाळी उठून प्रभातेशी तुझ्या दर्शनाला यावं, किंवा त्याला अंतर्मुख करून हृदयरामाला भेटवावं, ही माझी फार इच्छा आहे. पण काय करू देवा, या इच्छा बलवान आहेत. त्या पुन्हा पुन्हा मनात उठतात आणि या इच्छा वासनेत बदलतात. आणि या इच्छा वासना माझ्या मनाला पुन्हा पुन्हा बहिर्मुख घेऊन जातात. इथं माझा नाविलाज आहे. इथं तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात बोलतात आणि महाराज लिहितात की प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे न चले चोरी उरली राहे वासना. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे न चले चोरी उरली राहे वासना. देवा, मला फार वाटतंय सकाळी उठावं, स्नान करावं, तुझ्या भेटीला यावं, दर्शन घ्यावं, तुझ्या मुखाचं अवलोकन करावं, रूप पाहता आलोचने वगैरे सगळं करावं, सुंदर ते ध्यान. तुझं रूप पाहावंसं वाटतं देवा प्रभातेसी येऊन, किंवा मनाला अंतर्मुख करून हृदयरामापर्यंत पोहोचतं करावं. मनाने हृदयराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता प्राप्त करून द्यावी, हे फार वाटतंय देवा. पण माझा नाविलाज आहे. का? तर माझ्या मनात नाना प्रकारच्या इच्छा उठत आहेत, इच्छा बलवान होत आहेत आणि त्या वासनेत बदलत आहेत. आणि ही वासना माझ्या मनाला घेऊन बहिर्मुख पडते आणि तुझ्यापासून तोडते. आणि म्हणून मला दुःखाचे चटके बसत आहेत. देवा, मी काय करू? येथे न चले चोरी उरली राहाय वासना. मी चोरून ठेवत नाही देवा, जे खरं ते सांगतो. मी चोरत नाही, खरं ते सांगतो. काय सांगतो? खूप खूप इच्छा आहे तुझ्या भेटीला यावं, दर्शन घ्यावं, मन अंतर्मुख करावं, हृदयरामापाशी नेऊन स्थिर करावं. पण नाविलाज माझा, या इच्छा माझ्या मनाला घेऊन बाहेर पडतात. आणि बाहेर पडायला ते दुःखी होतं. का होतं? मी अनेकदा बोललोय, ते बाहेर गेले की दुःखी होतं आहे. मी चोरून ठेवत नाही देवा, मी उघड सांगतो. अर्थात मनात उठणाऱ्या नाना प्रकारची इच्छा मनाला बाहेर घेऊन पडतात आणि दुःखी करतात. कशा दुःखी करतात ती प्रक्रिया अनेकदा आपण बोललोय. इच्छा आणि वासना यात थोडासा फरक आहे. इच्छा म्हणजेच एक प्रकारची वासना असते, पण बळावलेली इच्छा म्हणजे वासना. बळावलेली इच्छा म्हणजे वासना. उदाहरणार्थ, तुम्हाला जेवण करायचे, जेवण करणं इच्छा आहे, पण मला फारच स्वादिष्ट जेवण करायचे, फारच स्वादिष्ट अन्न पाहिजे, ही वासना आहे. जेवण करणं इच्छा आहे, मला जेवण पाहिजे ही इच्छा आहे, हे वाईट नाही, असावी. मला जेवण करायची इच्छा आहे, पण फारच चांगलं जेवण करायचे, भारीचं, 5 स्टार हॉटेलमधलं, ही वासना आहे. मला कपडे पाहिजेत, इच्छा आहे, असावी, पण मला फारच ब्रँडेड पाहिजेत, 5-5, 10-10 हजारचाच एक शर्ट आणि एक पॅन्ट पाहिजे, ही वासना आहे. बळावलेली इच्छा ही वासना असते.
मला घर पाहिजे, इच्छा आहे, असू द्या ना. पण मला अनेक घरं पाहिजेत, 10-12, ही वासना आहे. मला फारच भारी घर पाहिजे, 10 कोटीचं, ही वासना आहे. मला गाडी पाहिजे, इच्छा आहे, असू द्या, असावी 5 लाख 10 लाखाची. पण मला 35 लाख 40 लाखाचीच गाडी पाहिजे, ही वासना आहे. बळावलेली इच्छा ही वासना असते. आणि जेव्हा इच्छा बळावते, तिचं रूपांतर वासनेत होतं. आणि वासनेची पकड फार मजबूत असते. वासना तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेची पकड फार मजबूत असते. इच्छा दुर्बळ असतात, वासना मजबूत असते. आणि बळावलेली इच्छा वासनेत बदलतात. पण बळावलेली इच्छा ही वासना असते. देवा काय करू, या इच्छा अगणित आहेत, इच्छेला तळ नसतो देवा. इच्छा अगणित आहेत आणि या इच्छा बळावल्यात आणि त्यांचं रूपांतर वासनेत झाले. आणि मग हीच इच्छा आणि ही वासना माझ्या मनाला सारखं बाहेर घेऊन पळत आहेत त्यांच्यासोबत. आणि हृदयस्थरामापासून माझ्या मनाला तोडतायत. माझी फार इच्छा आहे देवा की प्रभातेशी येऊन तुझं मुख पाहावं, तुझं दर्शन घ्यावं, तुझा चरणस्पर्श करावं, किंवा मनाला अंतर्मुख करावं, हृदयस्थरामापर्यंत नेऊन पोचतं करावं, त्याला तिथं स्थिर करावं त्यांच्या भेटीतून. पण काय करू देवा, ही इच्छा किंवा ही वासना माझ्या मनाला सारखं बाहेर घेऊन पळते. मी तुझ्यापासून चोरून ठेवत नाही देवा, हे सारख्या बाहेर घेऊन पळतात माझ्या मनाला इच्छा वासना. आणि त्यामुळे माझं मन सारखं बहिर्मुख आहे. आणि मन बहिर्मुख झालं, हृदयस्थरामापासून तुटलं, इच्छा वासना मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पळतात. मन बहिर्मुख होतं, हृदयस्थरामापासून तुटतं. हृदयस्थरामापासून तुटलं की ते बेचैन अस्थिर होतं, तडपतं. हे तडपणं, बेचैनी, अस्थिर, मनाचं तडपणं, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असतं. मनाचं तडपणं, बेचैनी, अस्थिरता हेच दुःख असतं. आणि म्हणून प्रभातेशी वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे न चले चोरी, उरली राहे वासना. आणि म्हणून इच्छा मारा. इच्छेला तळ नसतो, इच्छा अग्नीत असतात. इच्छा आशा यांच्यापाशी कधीही सुख येत नाही, आलं तर दुःखच येतं. आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरीते. निंदा पापाला, तशी आशा दुःखाला जन्म देते. निरपेक्ष जीवन जगा. म्हणून पांडवा, जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे असणे. बरोबर आहे. जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे असणे. निरपेक्ष जीवन जगा. कशाची आशा इच्छा करू नका. कशाची इच्छा केली आणि निराशा झाली, आशा केली ती आशा मोडली, अपेक्षा केली तिचा भंग झाला की तुमच्या वाटी दुःखच येणार. आशा, इच्छा, अपेक्षा एकच अर्थ शब्द आहेत. या आशा, इच्छा, अपेक्षा तुम्हाला दुःख देणार. कशाची आशा केली आणि निराशा झाली की वाटेला दुःखच येणार. मग कशाची आशाच नाही, अपेक्षाच नाही, दुःखच होत नाही. आणि मग संत सुखी असतात. मग जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे असणे. जिथं संत राहतो त्या परिसरात सुख चढतं असतं. किंवा संत कशाचीच अपेक्षा करत नाही म्हणून त्याच्या जीवनात सुख हे चढतं असतं. संत सदा सर्व काळ सुखी असतात, ते कशाचीच अपेक्षा करत नाहीत. म्हणून तुम्ही कशाची अपेक्षा करू नका, सुखी व्हाल. म्हणून प्रवासात जसं कमीत कमी लगेज असावं, तुम्ही सुखी राहाल. तसं जीवन जगताना अपेक्षेचं लगेज कमी ठेवा. अपेक्षेचं लगेज कमी ठेवा, जीवनाचा प्रवास सुखकर होईल. आशा मारा, इच्छा मारा. नाव चालण्यासाठी पाण्याची आवश्यकता असतेच. पण पाणी जर नावे शिरलं तर नाव बुडते. जीवन जगताना थोड्याफार इच्छा, आशा, थोडाफार पैसा आवश्यकच असतो. पण या आशा, इच्छा आणि पैसाच जर मनात शिरला तर जीवन बुडतं. आणि म्हणून इच्छा मारा, आशा मारा, सुखी व्हाल. इच्छा मेली, आशा मेल्या, मुखात भगवंताचं नाम धारण करा. आशा, इच्छा मरतील. निरंतर रामनाम घ्या. आशा, इच्छा मरतील. आशा, इच्छा मेल्या की या मनाला आता बाहेर घेऊन पळण्यासाठी कोणीच उरलं नाही. ह्या आशा, इच्छा मनाला घेऊन पळत होत्या ना, आता रामनामानं आशा, इच्छा मेल्या. मग मनाला बाहेर घेऊन कोण पळेल आता? कोणीच नाही. मनाला कोण घेऊन बाहेर पळत आहे? इच्छा. पण रामनामानं इच्छा मेली, आता मनाला कोण घेऊन जाईल बाहेर? कोणीच नाही. मग मन निरंतर रामनामानं अंतर्मुख होईल, हृदयस्थरामाला भेटेल. मनाने हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला कायमची स्थिरता लाभेल. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते, तुमच्या जीवनातील दुःख जाईल.
आणि असं जर करता आलं नाही तुम्हाला, तुम्ही रामनाम जर घेतलं नाही, तर मनात इच्छा ताज्या तवाने असते. या इच्छा मनाला त्यांच्यासोबत घेऊन पळतील, हृदयश्रामापासून तोडतील. आणि मन हृदयश्रामापासून तुटलं आणि इच्छेच्या मागे धावू लागलं की ती बेचैन आणि अस्थिर होतं, तडपतं. ही तडपणं, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असतं. आणि म्हणून बहु वाटे दुःख फुटे, फुटो पाहे हृदय. दुःखाचं हे कारण आहे, इच्छा. बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. का? तर कामे नेले चित्त. दुःख आहे का? कामे नेले चित्त. जीवनात दुःख आहे का? कामे नेले चित्त. इच्छा मनाला, अर्थात काम मनाला सोबत घेऊन पळतो, भरमुख करतो, बेचैन करतो आणि दुःख देतो. कामे नेले चित्त, नेदी अवलोकमुख. बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. पण इच्छा मारा, वासना मारा. इच्छा वासना मारायला भगवंताचं नाम, अर्थात रामनाम हे सर्वात बलवान साधन आहे. मग तुकोबरा अजून देवाकडे तक्रार करतो की देवा, मी या मनाला मारायचा खूप प्रयत्न करतोय देवा, पण जेवढा काय सायास करतोय तो वायालाच जातोय. जे काय प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाचा आणि माझ्या आयुष्याचा नाशच होताना मला दिसतंय. या अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज बोलतायत की येते अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाच. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाच. आणि म्हणून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायात बोलले की या मनाला मारायसाठी आपण जेवढे जेवढे दुसरे प्रयत्न करू तितकं ते पेटून उठतं. अग्नीला जेवढे इंधन टाकावं तितकं अग्नी जास्त पेटतो. मनाला इतर कुठल्याही साधनानं तुम्ही दाबण्याचा, मारण्याचा प्रयत्न केला ते जास्त पेटून उठतं. स्प्रिंग जेवढी जोरात दाबावी सोडल्या तितक्यात दुपटीने ती माघारी येते. तसं मनाला इतर कुठल्याही साधनानं दाबायचा, नाहीसं करण्याचा प्रयत्न केला ते दबत नाही, ते उफाळून येतं. ज्ञानोबा बोलले या ते साधावया लागी, जे जे बळ आणि जे अंगी, ते इंधन जैसे आगी सावावं होय. मी बोललो या ते साधावया लागी, जे जे बळ आणि जे अंगी, ते इंधन जैसे आगी सावावं होय. आगीला जितकं इंधन टाकावं तितकं तिला बळ येतं, ती जास्त पेटते. मनाला इतर कुठल्या साधनानं दाबायचा प्रयत्न केला ते जास्त पेटून उठतं, मरत नाही, पेटून उठतं. मग हे मरतं ते फक्त रामनामानं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशदळी. काम क्रोध अर्थात या इच्छा, काम म्हणजे इच्छा, इच्छा कशाने मरतात? राम म्हणता काम क्रोधाचे दहन. रामनामानं काम मरतो, अर्थात इच्छा मरतात. मग रामनाम घ्या ना, रामनाम घ्या. रामनामाशिवाय इतर कुठल्या साधनाने त्याला दाबायचा प्रयत्न कराल मनाला, ते दाबणार नाही. या ते साधावया लागी, जे बळ आणि जे अंगी, ते इंधन जैसे आगी सावावं होय. नाही मरायचं. मग याचा पहिला कुरुटा इंद्रिय, इथून प्रवृत्ती कर्मात येईये, आधी निर्दोळ निघाली ती सर्वत होय. मग मनाची धाव पारुशेल, बुद्धीची सोडवणूक होईल, इथुलीनी थारा मोडेल या पापियांचा. हे जे काम क्रोध वैरी आहे, ते इच्छा आहेत वगैरे वगैरे, या मनात वास करतात ना. मग या मनाला निर्दळन कर ना, मनाचं निर्दळन कर. मग मनाची धाव पारुशेल, बुद्धीची सोडवणूक होईल. मनाचं निर्दळन कर. कशाने कर? कशाने कर? तर रामनामानं कर. निर्दळन कर म्हणजे त्याला मारून टाक. मग कशाने मरतं? रामकृष्ण नामे उन्मनी साधली. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, नाम घेता मन निवे. तात्पर्य किंवा नामे हे जे विराग, अर्थात रामनामाने मनाचं उन्मन होतं, रामनामाने मन मरतं. आणि म्हणून निरंतर रामनाम घ्या, मन मरेल आणि इच्छाही मरतील. रामनामानं मन तर मरेल, इच्छाही मरेल. पण रामनाम नाही घेतलं आणि इतर काही दुसरे विलास केले मनाला मारायला, तर त्याला ते पोषक होतील आणि तुमचे सायास व्हायला जातील, आणि केलेलं कष्ट फुकट व्हायला जाईल. आणि म्हणून महाराज म्हणतात की येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिशे झाल्या वेचाचा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. अभंगाचा आपण यथामती भावार्थ पाहिलाय. महाराज म्हणतायत कामे नेले चित्त, नेदी अवलोकमुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय.
कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुल्या सत्ता स्वाधीनता दे नाही. प्रभादिवशी वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे न चली चोरी उरली राहे वासना. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिशे झाल्या वेचाचा. सारांश तुकोबाराय म्हणतात, देवा कामे नेले चित्त नेदी अवलोकमुख. काम म्हणजे इच्छा. माणसाचं मन निरंतर इच्छेने भरून गेलेलं आहे. इच्छेला तळ नसतो. मनात अगणित इच्छा उठतात आणि या इच्छा या मनाला चित्ताला आपल्यासोबत बहिर्मुख घेऊन धावतात. आणि मन हे चित्त इच्छेच्या मागे धावलं की ते हृदयस्थरामापासून तुटतं. मन हृदयस्थरामापासून तुटलं आणि बहिर्मुख झालं की ते बेचैन होतं, अस्थिर होतं, तडपतं. मनाची तडप, अस्थिरता, बेचैनी हे दुःख असतं. आणि मग मानवी जीवनात दुःखाचं प्रमुख कारण जर काय असेल तर मानवी जीवनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा, याला नरबारा म्हणतात. ते मनोरथ संगी नव्हे किंवा तुकोबारा म्हणतात कामे नेले चित्त. मानवी जीवनात दुःखाचं प्रमुख कारण काय असेल तर मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. मग इच्छेसोबत सुख नसतं, इच्छा ही दुःखाला कारणीभूत आहे, तर इच्छा मारा ना. मग इच्छा मारायच्या कशाने? तर निरंतर हरिनामाने. रामनामाने इच्छा मरतात. राम म्हणता काम क्रोधाचे धन, होय अभिमान देशोधडी. रामनामानं काम मरतो, आता इच्छा मरतात. नामे होई जे विरक्त. रामनामानं इच्छा मरतात, विरक्ती येते. नाम घेता मन निवे. रामनामानं मन निवतं म्हणजे इच्छा मेल्या, ते थंडावले. रामकृष्ण नामे उन्मनी साधली. मनाचं उन्मन होणं म्हणजे मन मरणं. कशाने मेलं? रामकृष्ण नामानं. तात्पर्य भगवंताच्या नामानंच मन मरतं किंवा स्थिरावतं. आणि मन मरलं त्यातली इच्छा मरतात. इच्छा मेल्या की त्या मनाला कोण आता बाहेर घेऊन जाणार आहे? ते निरंतर अंतर्मुख राहील. रामनामानं इच्छा मरतात. मग इच्छा मेल्या की या मनाला बाहेर घेऊन जाणारं कोणीच उरत नाही. आणि मग मन रामनामामुळं आणि इच्छा मेल्यामुळं निरंतर अंतर्मुख राहतं. हृदयसराम प्रभूशी कायमचं भेटून राहतं. आणि मन आणि हृदयसराम यांच्या कायमच्या भेटीतून मनाला कायमची स्थिरावता लाभते. आणि मनाची कायमची स्थिरता हे सुख असतं, हे आत्मसुख असतं, हे मोक्षसुख असते. मनाची कायमची स्थिरता म्हणजेच मनाची आत्यंतिक निवृत्ती. यालाच म्हणतात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, हाच मोक्ष असतो. म्हणून नित्य रामनाम घ्या. इच्छा मरतील, मनही मरेल, अर्थात अंतर्मुख होईल, हृदयसरामाला भेटेल. मन आणि हृदयसराम यांच्या भेटीतून मनाला कायमची स्थिरता लाभेल. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतंय. आणि जर तुम्ही रामनाम घेतलं नाही तर मन अंतर्मुख होणार नाही, उलट इच्छा बलवान होतील. इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडतील. मन आणि हृदयसराम यांची तटातूट होईल. आणि मन आणि हृदयसराम यांच्या तटातुटीतून मन अस्थिर होईल, बेचैन होईल, ते तडपेल. मनाची तडप, बेचैनी, अस्थिरता हेच दुःख असते. आणि म्हणून तुकोबाराय देवाकडे गारण म्हणतात की माझ्या मनात उठणाऱ्या नाना प्रकारची इच्छा अर्थात काम माझ्या मनाला, माझ्या चित्ताला बाहेर घेऊन पळत आहेत. आणि त्यामुळं माझ्या जीवनात खूप खूप मोठं दुःख निर्माण होतं आहे की ज्याच्यामुळं माझं काळीच फुटायला पाहतं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की कामे नेले चित्त नेदी अवलोकमुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा पांडुरंगाच्या आणि तुकोबराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिहिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.